आणि प्राईम टाइम मध्ये पुढची बातमी सुद्धा राजकीय वर्तुळातना। एक सत्ता, तीन पक्ष आणि तीन विचार असं महायुतीचं वर्णन करावं लागेल। अर्थात विचारांमध्ये, धोरणांमध्ये, आदर्शांमध्ये कितीही मूलभूत फरक असले तरी सत्ता नावाची एक गोष्ट महायुतीतल्या या तीनही पक्षांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी पुरेशी ठरली आहे। केंद्र आणि राज्याची बात असते तोपर्यंत या सगळ्यांना एकत्र बांधणं जरा सोपं असतं, पण जिल्हा पातळीवर मात्र गणित बदलतात। राज्यामध्ये एकमेकांची पाठराखण करणारे नेते जिल्ह्यामध्ये एकमेकांवर यथेच्छ टीका करतात। रत्नागिरीमध्ये राणे कदम, ठाण्यामध्ये शिंदे नाईक, पुण्यामध्ये पवार पाटील अशा थोड्याफार फरकानं सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हे प्रयोग दिसतायतच। सध्या यातला ताजा अंक रंगलाय कोकणातल्या रायगडात। रायगडातल्या पालकमंत्री पदाच्या वादाचा अंक एव्हाना अवघ्या महाराष्ट्राला माहीत झालाय। आता त्याच वादाचा पुढचा पाठ महाराष्ट्राच्या भेटीला आलाय आणि त्याचं नाव आहे नॅपकिन वाद। बघा, म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार नाही महेंद्र थोरवे म्हणून। आणि नॅपकिन किती महत्वाचं आहे बघा। मगाचपासून मला घाम येतोय। माझ्या हातात नॅपकिन नसता तर त्या ठिकाणी अवघड होऊन राहिलेलं असतं। हा रायगडचा नवा पॅटर्न आहे, टॉवेल पॅटर्न। कोणी त्याला टॉवेल म्हणतं, कोणी त्याला रुमाल म्हणतं आणि कोणी त्याला नॅपकिन। पण गोगावलेंच्या नेहमी काखेत असणाऱ्या या वस्तूनं आलम महायुतीला फुटीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं। त्याचं झालं असं की काल होता भरत शेठ यांचा वाढदिवस। भरत शेठ 62चे झाले आणि कार्यकर्त्यांनी गोगावलेंचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन केलं। पण हे सेलिब्रेशन कमी आणि नॅपकिनचं प्रमोशनच जास्त ठरलं, कारण भरत शेठनी उपस्थितांचं स्वागत केलं नॅपकिन देऊन आणि मग अख्ख्या मंचावरून सगळ्यांनी नॅपकिन गरागरा फिरवून सुनील तटकरेंना आव्हानच दिलं। काही दिवसांपूर्वी रायगडमधल्या मेळाव्यात सुनील तटकरे यांनी भरत शेठ गोगावलेंची आणि त्यांच्या नॅपकिनची खिल्ली उडवली होती। पण याच खिल्लीची फिरकी घेण्याची संधी शिवसेनेनं सोडली नाही। थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्यांनी तो रुमाल नव्हता। हा आमचा रुमाल आहे। हा असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल। म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। या सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की एक ना एक दिवस का होईना रायगडचं पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार। तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार नाही महेंद्र थोरवे म्हणून। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। प्रकरण नॅपकिन उर्फ टॉवेल उर्फ रुमालावरच थांबलं नाही तर थेट महायुतीच्या अस्तित्वावरच येऊन ठेपलं। कारण या अख्ख्या सभेतून आगामी काळात महायुतीचं अस्तित्वच राहणार नाही असे संकेत मिळाले। म्हणून ही येणारी निवडणूक ही त्यांना सोडून आपण सगळ्यांनी एकत्र लढायची आहे। आणि म्हणून आजच्या या मंचावर निश्चित मी आपल्याला संदेश देतो, काही झालं तर चालेल,
कोणाचा आदेश पाळला जाणार नाही. परंतु आपल्या त्या ह्याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं. पण सुनील तटकरेंनी काय केलं? तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती. मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ, मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली. बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या आरती मिमिक्री करायला लागलाय आम्ही भरत शेठची, त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे. बाळासाहेबांचे संस्कार नाहीत, पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारत आणि गुवाहाटी इथे बघितलेले आहेत. त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका. एकीकडे रायगड जिल्ह्यामध्ये महायुती धोक्यात आलेली असताना भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनीही शिवसेनेच्या सुरात सूर मिसळले. पण लगेच प्रदेशाध्यक्षांनी मात्र वेळ सावरून घेतली आणि जी तयारी होती त्यावरून ही नॅपकिन सभा आहे हे माझं मत त्या ठिकाणी झालं होतं. आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव आहे की एक तर कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि वाट्याला गेलं आणि अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा मंत्र याच मातीतना छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद नेण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात. जाहीर वक्तव्य करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही. माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सल्ला देईन. पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं. झालंय काय की महायुती नामक जम्बो सरकारमुळे पदं कमी आणि नेते जास्त असा प्रकार झालाय. मंत्रीपद असोत, महामंडळ असोत किंवा पालकमंत्री पद, जिल्ह्यात ठिणग्या उडतायत. आतापर्यंत या ठिणग्या कार्यकर्ते लेवलवर उडायच्या, पण आता नेत्यांनीही आपल्या बाह्य सरसावल्यात. ही गोष्ट फक्त रायगडची नाहीये. प्रत्येक जिल्ह्यात गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष सुरूच आहे. महायुती टिकवायची असेल तर अशा संघर्षांवर टॉवेल नव्हे, आता पांघरुण घालावे लागतील. मेहबूब जमादार, NDTV मराठी, रायगड.